नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेला ग्रामरोजगार सेवकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संजय वाघ असे अटक करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकाचे नाव आहे। सावरगाव येथील एका लाभार्थ्याला शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते। मात्र या घरकुलाच्या मंजुरीनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बदल्यात संजय वाघ याने संबंधित लाभार्थ्याकडे 3000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। लाभार्थ्याने थेट नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली। चौकशीत लाचेची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला। ठरल्याप्रमाणे सावरगाव परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा लावला। तक्रारदाराकडून 3000 रुपयांची लाच स्वीकारताना संजय वाघ याला अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। या कारवाईनंतर पंचनामा करण्यात आला असून आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती समोर येताच येवला तालुक्यातील राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। घरकुलासारख्या गरजूंसाठी असलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। दरम्यान एसीबीकडून पुढील तपास सुरू असून संबंधित कर्मचाऱ्याने यापूर्वीही अशाच प्रकारे लाच घेतली आहे का याचाही तपास केला जात आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संघर्ष न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, येवला।